नमस्कार, मी कुमुदिनीच रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक टी टाइम रेसिपी गार्लिक बन्स। किड्स फेवरेट रेसिपी आहे। तुम्ही कधी बन्स बनवले आणि कधी संपले ते तुम्हाला समजणारही नाही। शिवाय अतिशय कमी साहित्यात पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे। या लॉकडाऊन पिरियडमध्ये बेकरी प्रॉडक्ट कसे बनवायचे तेही आपण शिकून घेऊयात आणि आपल्या कुटुंबियांना नाना विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानीच देऊयात। चला तर मग पाहूया गार्लिक बन्स बनवण्यासाठीचं साहित्य। चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, इट्स टोटली फ्री। गार्लिक बन्स बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे 2 वाटी मैदा। मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। मी आधीच चाळून घेतलेला आहे। ही आपली दुसरी वाटी मैद्याची। या रेसिपीसाठी मेजरमेंट्सची आवश्यकता नाहीये, त्यामुळे आपण कोणत्याही वाटीने 2 वाटी मैदा आपल्याला घ्यायचा आहे। बाउलमध्ये 2 वाटी आपला मैदा घेऊन झालेला आहे। आता 2 वाटी मैद्यासाठी मी टाकते 2 टेबलस्पून साखर। घरातील नेहमीची यूज होणारी रेग्युलर साखर आहे। सोबतच मी इथे टाकते बेकरीतलं ईस्ट। आपल्याकडे बेकरीत मिळणारं ईस्ट नसेल तर आपल्याला मार्केटमध्ये जे रेग्युलर ड्राय ईस्ट मिळतं ते आपण 1 टेबलस्पून इथे वापरायचं आहे। 1 वाटी मी टाकलेला आहे वॉर्म मिल्क, कोमट दूध आहे। ज्या वाटीने मी मैदा घेतलेला होता त्याच वाटीने मी दूध घेतलेला आहे। हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करायचं आहे। दूध, साखर आणि मैदा, ईस्ट हे सर्व मिश्रण आपण थोडंसं एकजीव केल्यानंतर, ईस्ट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ। मीठ सुरुवातीला साखरेसोबत ईस्टमध्ये टाकायचं नाहीये, त्यामुळे ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी प्रॉब्लेम होतो। मीठ आपल्याला पीठ मळून झाल्यानंतर टाकायचं आहे। अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। सोबतच मी मेल्ट करून ठेवलेलं तूप होतं, 3 ते 4 चमचे तूप टाकते। इथे आपण बटरचाही वापर करू शकता। पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ तुम्ही पाहू शकता मऊसरच मळून घेतलेला आहे, घट्ट गोळा बिलकुल करायचा नाहीये। 3 ते 4 चमचे तुपाचे मी पुन्हा टाकून व्यवस्थित पीठ चिपचिपीत मळून घेते आहे। बाउलला आणि पिठाला तुपाचा हात लावून आपण पीठ साधारण अर्धा तासभर फर्मंट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ईस्ट वेगवेगळ्या प्रकारचं असल्यानं फर्मेंट होण्याच्या कालावधीमध्येही कमी जास्त वेळ लागू शकतो। माझं पीठ साधारण 45 मिनिटांनंतर फर्मंट झालेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावून पिठामधली हवा बाहेर काढून घेत मी पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घेत आहे। अशा पद्धतीने बन्सचं हे पीठ मी साधारण 5 मिनिटे मळून घेतल्यानंतर या पिठाचे मी 2 भाग करत आहे। एका भागाचा मी तुम्हाला बन्स करून दाखवणार आहे। अशा पद्धतीने प्रेस आणि फोल्ड करत आपण पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। दुसरीकडे आपण तयारी करूयात आपल्या गार्लिक स्प्रेडची। इथे मी साधारण 20 लसूण पाकळ्या बारीक टेचून चिरून घेतलेल्या आहे। सोबतच घेतलेला आहे अमूल बटर, सॉल्टेड बटर आहे। हे साधारण 3 चमचे बटर मी आपल्या गार्लिक स्प्रेडसाठी वापरणार आहे। बटरचं टेम्परेचर नॉर्मल आहे। साधारण 1 तास आधीच मी हे बटर फ्रीजमधून काढून ठेवलेलं होतं। आपल्या गार्लिकमध्ये बटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बटर नॉर्मल टेम्परेचरला असल्यामुळं आपल्याला मिक्स करायला सोपं जाणार आहे। शिवाय बटर सॉल्टेड वापरलेलं आहे, त्यामुळं आपण इथे मिठाचा वापर पुन्हा करणार नाही आहोत। अशा पद्धतीने आपल्याला बटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, थोडंसं फेटून घ्यायचंय। आता आपण टाकणार आहोत 1 मूठभर कांद्याची चिरलेली पात, अर्धा चमचा काळी मिरी, 1 चमचा चिली फ्लेक्स। इथे चिली फ्लेक्सचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अशा पद्धतीने मिक्स करून आपलं गार्लिक स्प्रेड तयार आहे। वळूयात आपल्या डोकडे। इथे मी 2 मोठे चमचे बटर टाकून व्यवस्थित बटर पिठामध्ये मिक्स होईपर्यंत प्रेस आणि फोल्ड करत पीठ मळून घेणार आहे। अशा पद्धतीने बटर व्यवस्थित आपल्या पिठामध्ये एकजीव व्हायला हवंय। प्रेस आणि फोल्ड ही पद्धत आपल्याला बन्स, लादी पाव आणि ब्रेड करण्यासाठीच वापरायची आहे।
अशा पद्धतीने बटर आपल्या पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे। अशा पद्धतीने पीठ मी पुन्हा एकदा आतल्या साईडला वळवून घेत आपला डो तयार करत आहे। अशा पद्धतीने आपला बन्सचा डो तयार झालेला आहे। याचे आपण काही भाग पाडून घेऊयात। इथे एक गोष्ट लक्षात घ्या की पीठ आपलं चिपचिपीत असून सुद्धाही ते आपल्या सुरीला, पलपोटाला, हाताला आता चिटकत नाहीये, कारण व्यवस्थित बटर टाकून आपण त्याला व्यवस्थित मळून घेतलेला आहे, त्यामुळे त्यातली तन्यता ही वाढलेली आहे। अशा पद्धतीने आपण मळलेल्या पिठाचे मी साधारण 6 बॉल्स करून घेत आहे। यातील एक बॉल्स घेऊन आपण तो आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करत जायचा आहे। अशा पद्धतीने आपला बन्सचा बेस तयार आहे। थोडासा हातांनीच प्रेस करत मी तयार केलेलं गार्लिक स्प्रेड यावर ठेवत आहे। मधोमध साधारण अर्धा चमचा किंवा 1 चमचा आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये गार्लिक स्प्रेड टाकायचा आहे आणि पुन्हा सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे। हातांच्या आणि बोटांच्या मदतीने पुन्हा व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे। रोल करून झाल्यानंतर मी बन्स पलपोटावर थोडेसे रोल करून घेणार आहे। यामुळे आपले बन्स थोडेसे दिसायलाही स्मूथ होतील आणि शायनी होतील। अशाच पद्धतीने आपण उर्वरित सर्व बन्स तयार करून घेऊयात। बेकरी प्रोडक्ट खाण्यासाठी घरात सर्वांनाच आवडतात। बेकरी प्रोडक्ट बनवण्यासाठीही सोपे असतात, परंतु थोडेसे वेळ खाऊ असल्याने आपण ते सहसा घरी बनवत नाही। परंतु जर आपण ते घरी बनवले तर हळूहळू आपल्याला सर्व गोष्टींचा अंदाज येऊन बेकरी प्रोडक्ट कसे करायचे त्यांची टेक्निक आपल्या लक्षात येते आणि आपणही एक उत्तम दर्जाचे बेकर्स होऊन जातो। अतिशय साधे सोपे रेसिपी असतात, दुपारच्या वेळेमध्ये आपण करून ठेवू शकतो। अशा पद्धतीने मी उरलेले सर्व गार्लिक बन्स तयार करून घेत आहे। अशा पद्धतीने सर्व गार्लिक बन्स आपले तयार आहेत। सेकंड फर्मेंटेशनसाठी 30 मिनिटे आपण गार्लिक बन्स झाकून उबदार ठिकाणी ठेवून देणार आहोत। सेकंड प्रूफिंग झाल्यानंतर आपल्याला बन्स पुन्हा राईस झालेले दिसतायत, त्यांची साईज वाढलेली दिसते। आता आपण हे बन्स 180 डिग्री सेंटीग्रेडला साधारण 15 ते 20 मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये व्यवस्थित भाजून घेऊयात। आपण हे बन्स डायरेक्ट तव्यावरही भाजू शकता किंवा कुकरमध्ये जाळी ठेवून त्यावर ताट ठेवूनही आपण ताटामध्ये हे बन्स भाजून घेऊ शकता। बन्स मी मायक्रोवेव्ह सेफ प्लेटमध्ये ठेवत आहे। आणि या बन्सला थोडीशी शाईन येण्यासाठी आपण त्यावर लावूयात दुधाचा ब्रश। आपण जर अंड खात असाल तर आपण एक योग अंड्याचा जो पिवळा भाग आहे तो जरासा फेटून तोही या बन्सला लावू शकतो, त्याने खूपच सुंदर कलर येतो बन्सला। इथे मी दुधाने ब्रश केलेला आहे। बन्सला व्यवस्थित दूध लावून झाल्यानंतर चवीसाठी आपण बन्सवर टाकूयात भाजलेले पांढरे तीळ। आपल्याला आवडत असेल तर आपण कलोंजी किंवा काळे तीळही इथे वापरू शकता, त्यानेही खूप सुंदर चव येते बन्सला। अशा पद्धतीने आपले हे सर्व बन्स मायक्रोवेव्हमध्ये जाण्यासाठी तयार आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे 180 डिग्री सेंटीग्रेडला साधारण 15 ते 20 मिनिटं मी हे सर्व बन्स भाजून घेणार आहे। मायक्रोवेव्हचं टेम्परेचर आणि टायमिंग यामध्ये बदल असू शकतो। आपण आपलं मायक्रोवेव्हचं मॅन्युअल आवर्जून त्यासाठी बघून घ्यावं। इथे माझा ऑटोमॅटिक मायक्रोवेव्ह असल्यामुळे मला टायमिंग सेट करावं लागत नाही। आपण पाहताय आपले बन्स व्यवस्थित भाजून तयार आहेत। खूप सुंदर बन्सचा वास सुटलेला होता। बन्स थंड होऊन देऊयात। हे बन्स आपण चहा सोबत
चहासोबतच काही मुलं येता जाताही संपवून टाकतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेत बन्स, फ्लफी झालेले आहेत. एक मी तुम्हाला दाखवते बघा. आपलं गार्लिक स्प्रेड ह्या बन्समध्ये अतिशय सुंदर लागतं. नक्की आवर्जून ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की आवर्जून सांगा. मी आपल्या कमेंट्सची वाट पाहत असते. तुम्ही बन्स बघू शकता किती सुंदर जाळीदार झालेला आहे. वास पण खूप सुंदर सुटलाय बन्सचा. गार्लिक बन्सच्या ह्या वासाने मुलं घरातून थोडी सुद्धा हल्ली नाही आहेत. नक्की आवर्जून ट्राय करा ही रेसिपी, आपल्याला खूप आवडेल. आणि आपले गार्लिक बन्स कसे झाले तेही मला नक्की कळवा. एन्जॉय द रेसिपी ऑफ गार्लिक बन्स. तोपर्यंत सी यू सून. बाय बाय. जॉईन विथ अस. Subscribe my channel Kumudini's Recipes and hit the bell icon with love. Thank you.